राम राम मंडळी, नमस्कार. मी स्नेहल पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे फूड मोड विथ स्नेहल. आज आपण पाहणार आहोत सांबार कसं बनवायचं ते. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने घरात आहे त्या साहित्यामध्ये आपण सांबार कसं तयार करायचं हे पाहणार आहोत. सांबार बनवण्यासाठी इथे मी आधीच एक वाटी तुरीची डाळ आणि काही भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत. भाज्यांमध्ये मी दुधी भोपळा, शेवगा आणि गाजर ह्या भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत. आता सांबार बनवण्यासाठी इथे मी 4 चमचे तेल घेतले. त्याच्यामध्ये मी मोहरी घालणार आहे. मोहरी चांगली तडतडली की त्यात आपल्याला कढीपत्ता, उभा चिरलेला कांदा आणि जिरे घालायचे. कांदा लवकर भाजावा म्हणून त्यात मी थोडंसं मीठ घातले. आता यात आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आले लसणाची पेस्ट घालायची. आले लसणाची पेस्ट घातल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये शिजवलेल्या भाज्या घालणार आहोत. भाज्यांमध्ये इथे मी शेवगा, दुधी भोपळा आणि गाजर घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा हळद, 2 चमचे मिरची पूड म्हणजेच लाल तिखट आणि 2 चमचे सांबार मसाला घातलेला आहे. मसाले करपू नयेत म्हणून ह्यात मी थोडंसं पाणी घालते. यात आपल्याला जी तुरीची डाळ शिजवून घेतली होती ती घालायची. आता यात आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. पाणी तुम्ही तुमच्या गरजेनुसार ॲड करू शकता. तुम्हाला किती घट्ट हवं आहे किंवा किती पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता. आता यात आपल्याला चिंचेचं पाणीही घालायचं आहे. चिंचेचं पाणी तयार करण्यासाठी इथे मी 4 चिंचा कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवल्या होत्या. त्याचं पाणी मी इथं घालते. यात थोडासा गूळ ॲड करायचा आहे आपल्याला आणि चवीनुसार मीठ घालायचे. आता हे मी 5 ते 6 मिनटं मीडियम फ्लेमवर गॅसवर ठेवलं होतं. त्याला उकळी येऊन दिली आहे आणि त्याच्यानंतर मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपलं सांबार रेडी आहे. तुम्ही अशा पद्धतीने सांबार तयार करू शकता. तुम्ही अशा पद्धतीने सांबार तयार करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा सांबार कसं तयार झालेलं आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.